जय श्रीराम मित्रांनो, हनुमान चालीसा आपण वाचतो, तिचा पाठ करतो, पण ही हनुमान चालीसा साधारण नाही। ही हनुमान चालीसा एवढी शक्तिशाली आहे की जगामधली कुठलीही गोष्ट, दुर्लभ असणारी आपली मनोकामना ही हनुमान चालीसा पूर्ण करू शकते। फक्त 3 दिवसाच्या पाठाने कुठलीही दुर्लभ मनोकामना पूर्ण करण्याची ताकद या हनुमान चालीसेमध्ये आहे। पण कोणतीही गोष्ट आपल्याला जेवढी लवकर मिळते तेवढ्या काही गोष्टीचं ध्यान पण आपल्याला ठेवावं लागतं, काही नियम पाळावे लागतात। पहिला नियम असा आहे की हनुमान चालीसेचा पाठ करण्याच्या अगोदर तो कशासाठी असावा, तर दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी नसावा। हा पहिला नियम लक्षात ठेवा। आपलं भलं होण्यासाठी असावा, पण दुसऱ्याचं वाईट व्हावं, याच्या जीवनामध्ये आडी अडचणी निर्माण व्हाव्यात असा कुठलाही वाईट हेतू आपला नसावा। हा पहिला नियम लक्षात ठेवा। सगळे नियम मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी व्हिडिओ हा पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। कमेंटमध्ये जय श्रीराम जय हनुमान लिहायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हनुमान चालीसेचं वाचन करत असतील। कुणी मंगळवारच्या दिवशी, कुणी शनिवारच्या दिवशी, किंवा काही लोक रोज वाचत असतील। पण हनुमान चालीसा नियमपूर्वक जर आपण वाचली तर फक्त 3च दिवसामध्ये आपली मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होईल। दुर्लभ असणारी मनोकामना ही विशेष पद्धतीने तिचं वाचन करायचं। आणि तंत्रशास्त्रामध्ये याला खूप शक्तिशाली मानलं गेलेलं आहे। मी म्हटलं तंत्रशास्त्र, लक्ष देऊन ऐका। पण नियमपूर्वक जर केलं तर नक्की आपल्याला याचा लाभ होतो। खूप परेशानी जर आपल्याकडे असेल आणि जी माणसं जास्त परेशानीमध्ये असतील, खूप कष्टी असतील, अशा माणसांनी तर कुठे जाऊ नका, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात। मित्रांनो, हा उपाय असा आहे की हनुमानजीचं आसन डगमगायला लागतं। ते आपल्या भक्ताच्या जवळ आपलं आसन सोडून लवकर त्वरेने धावत येतात आणि त्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात। चला तुम्हाला आता विशेष उपाय सांगतो। करायचं काय, तर कोणत्याही मंगळवारी याला आपण सुरू करू शकतो। कुठलाही मंगळवार असू द्या, एखादा शुभ दिवस असेल आणि त्या शुभ दिवशी जर मंगळवार आला तर फार आनंदाची गोष्ट आहे। शुभ दिवस म्हणजे उदाहरणार्थ दसरा, दिवाळी असा एखादा सण, आणि त्या वारी शुभ दिवशी जर मंगळवार आला तर त्या दिवशी सुरू करायला काही हरकत नाही, फार आनंदाची गोष्ट आहे। पण हा पाठ करत असताना ध्यान ठेवायचं, मंगळवारच्या दिवशी सुरू करत असताना तो दिवसा करायचा नाही, तर हा पाठ रात्री करायला घ्यायचा। रात्री ही कधी, तर रात्री 9 वाजता ही हनुमान चालीसा पाठ करायला सुरुवात करायचं। काही लोक म्हणतील की 9 वाजता रात्रीच का करायचा, दिवसा केलं तर नाही का जमत, दिवसभर केलं तर काय होतं? तर त्याचं कारण असं, एके ठिकाणी असं म्हटलंय की दिवसभर हनुमानजी हे रामचंद्र प्रभूच्या सेवेमध्ये हजर असतात, त्यामुळे दिवसभर ते रामाच्या सेवेमध्ये असल्यामुळे रात्री उपाय हा करायचा। तसा जर विचार केला तर 24 घंटे ते रामाच्या सेवेमध्येच असतात। पण एक मान्यता आहे की दिवसभर ते रामाच्या सेवेमध्ये, रात्री मात्र आपण हा पाठ केला तर विशेष स्वरूपाने आपल्याला त्या ठिकाणी फळ मिळतं। आपल्याला जर हनुमान चालीसा पाठ असेल तर आपण वाचायची, नसेल पाठ तर त्याचं पुस्तक घेऊन समोर ठेवून आपण याचा पाठ करावा। पाठ करत असताना मंगळवारच्या दिवशी लक्षपूर्वक नियम आहे का, समोर आपण राम दरबाराचा फोटो ठेवायचा, लाल कपडा खाली टाकून त्याच्यावर तो फोटो ठेवायचा। त्या फोटोच्या समोर तुपामधला, शुद्ध तुपामधला दिवा लावायचा। शुद्ध तूप नसेल तर चमेलीच्या तेलातला किंवा तिळाच्या तेलातला दिवा लावायचा। शक्य असेल तर धूप लावा, दीप लावा। समोर प्रसाद ठेवायचा, त्या प्रसादामध्ये एक तुळशी पत्र टाकायचं, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे। आणि ते तुळशीचं पान प्रसादामध्ये टाकल्यानंतर तो प्रसाद आणखीनच पवित्र होतो। प्रसादामध्ये तुळशी पत्र टाकायचं। आसन ठेवायचं समोर, आसन जर लाल असेल तर फार आनंदाची गोष्ट आहे। कपडे जरी तुम्हाला लाल घालता आले तर फार मोठी गोष्ट आहे ती। आसनावर बसायचं, लाल कपडे घालायचे, नसेल लाल कपडे तर स्वच्छ सुंदर असणारे धुतलेले कपडे घालायचे, पवित्र कपडे घालायचे आणि समोर बसायचं। हातामध्ये पाणी घेऊन 3 वेळेला त्या पाण्याने आचमन करायचं, त्यानंतर ध्यान करायचं आणि मग आता संकल्प करायचा आपल्याला। तर हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ घेऊन हनुमानजीच्या समोर गणपती बाप्पाचं नाव घेऊन, आपलं नाव, आपलं स्थान, आपलं गोत्र आणि गणेशजीच्या समोर प्रार्थना करायची, संकल्प करायचा। नंतर भोजपत्र घेऊन, ते कुठेही मिळतं दुकानावर भोजपत्र,
लाल चंदन असेल तर ठीक, नाही तर लाल पेनाने त्याच्यावर आपली असणारी मनोकामना त्या भोजपत्रावर लिहायची, जी कुठली मनोकामना तुमची असेल, आणि ते भोजपत्र त्या समोर ठेवलेल्या फोटो खाली ठेवून द्यायचं. आणि त्या दिवशी 3 वेळेला आसनावर बसून हनुमान चालिसेचा पाठ करायचा. त्यानंतर आरती करायची, पहिली रामाची आरती, त्यानंतर हनुमानजीची आरती, आणि नंतर प्रसाद घ्यायचा. हे 3 दिवस जर आपल्याला उपवास करता आला तर फार आनंदाची गोष्ट आहे. पण काही लोकांना प्रकृतीमुळे 3 दिवस उपवास करता येणार नाही, तर त्यांच्यासाठी उपवास नाही केला तरी चालेल. फक्त आहार घेत असताना शुद्ध सात्विक आहार घ्यायचा, भोजन करायचं, मांसाहार करायचा नाही, तामसी भोजन करायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही त्या 3 दिवसामध्ये. हे झालं मंगळवारच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी रात्री 9लाच बसायचं वेळेवर. पण दुसऱ्या दिवशी संकल्प वगैरे करायचा नाही, कारण तो कालच तुम्ही केलेला आहे. बुधवारच्या दिवशी पाठ करत असताना 7 पाठ करायचे हनुमान चालिसेचे, 7 वेळेला वाचायचे. त्यानंतर आरती करायची हनुमानजीची, आधी रामजीची आरती, नंतर हनुमानजीची आरती, प्रसाद घ्यायचा. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी रात्री 9ला बसून 11 वेळेला हनुमान चालिसेचा हा पाठ करायचा. त्या दिवशी संकल्प करायचा नाही, काही नाही. 11 वेळेला पाठ, त्यानंतर आरती रामचंद्र प्रभूची, हनुमानजीची. आणि हे सगळा 3 दिवसाचा हा सगळा विधी तुमचा पूर्ण झाल्यानंतर मग बघा, काहीच दिवसामध्ये तुमची जी मनोकामना असेल ती नक्की पूर्ण होईल. असा हा हनुमान चालिसेचा 3 दिवसाचा पाठ आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक विद्वान लोकांचं म्हणणं आहे की हा फार महत्त्वाचा पाठ आहे. आपल्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण करतो. मी देखील प्रार्थना करतो की आपल्या मनोकामना नक्की पूर्ण व्हाव्यात. जय जय श्रीराम.